हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर सोलापूरमध्ये दांडे इव्हेंटसाठी आलेली आहे मी. तुम्हाला माहीत झालेलंच आहे, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघितलेलं आहे. तर प्रॅक्टिस झाली आणि मी आवडण्यासाठी रूममध्ये आलेले होते. छानपैकी मी तयार झाले कार्यक्रमासाठी. बघू शकता माझा लुक कसा आहे. जर आवडला तर एक नक्की लाईक त्यासाठी तुम्ही देऊ शकता. आणि सामान वगैरे घेऊन बाहेर पडले. बघितलं तर पाऊस जो आहे तर तो पुन्हा एकदा सुरू झालेला होता. 2-3 दिवस सोलापूरमध्ये भरपूर पाऊस पडतोय असं मला तिथं समजलं. गेल्यानंतर चाट सेक्शन सुरू होता. भूक लागलेली होती, त्यामुळं कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी चाटचा मस्तपैकी आस्वाद घेतला. तर रास रंगीलो 2025 असं या कार्यक्रमाचं नाव होतं. म्हणजे ॲक्च्युली दांडिया कॉम्पिटिशन जे आहेत तर त्या इथं होणार होत्या. म्हणजे छोटे छोटे सेक्शन जे आहेत तर ते होणार होते. पण इथं या सर्व स्पर्धकांची तयारी एवढी जबरदस्त होती. म्हणजे त्यांचा हा कार्यक्रम बघताना खरं तर आम्हाला खूप छान एन्जॉयमेंट होत होती. सिंगिंगचं काम जे आहे ना तर ते थोडंसं टफ असतं दांडियाचं, पण ते मला खरं तर खूप करायला आवडतं. कारण वर्षातनं एकदाच हे काम करायला आम्हाला मिळत असतं. तर इथं आमचं जे मनोरंजन आहे तर ते आमचं सुरू होतं. म्हणजे छान छान गुजराती गाणी, हिंदी गाणी म्हणजे आपली सुरू होती. आणि लोकांना सुद्धा ती आवडत होती. तशा कॉम्प्लिमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. आणि लोकांना कार्यक्रम आवडतोय म्हणलं की त्यांच्यासाठी गाणी सादर करण्याचं जे काम आहे ना तर ते सर्वच कलाकार अत्यंत आवडीनं करत असतात. आणि मीही काही वेगळी नाही आहे. मलाही लोकांचे छान कॉम्प्लिमेंट्स येतात म्हणलं की माझा उत्साह जरा जास्तच वाढलेला असतो. तर बघू शकता इथं कॉम्पिटिशन झाली आणि नंतर एक कॉमन राऊंड होता. तिथं हे सगळेजण गरबा दांडिया खेळण्याचा आनंद घेत होते. आणि आमची गाणी जी आहेत तर ती 101 लोकांच्यापर्यंत पोहोचत होती. यानंतर मग जेवण वगैरे केलं, कार्यक्रम संपला, घरी आले. फारसं काही शूट केलं नाही मी, कारण म्हणजे खूप कंटाळा आलेला होता. कारण कंटिन्यू 4 तास उभारून खूप बोर झालेलं होतं. कारण दुसऱ्या दिवशी जायचं होतं आम्हाला अक्कलकोटला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज सकाळी 7:30 वाजता आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनासाठी. स्वामीचं दर्शन घेण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून माझी इच्छा होती आणि आज फायनली स्वामींनीच तो योग जुळून आलेला आहे. सो आम्ही सगळे निघालेलो आहोत आता अक्कलकोटला. तर अक्कलकोटच्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहेच, पण पुढच्या ब्लॉगमध्ये. पण आजचा ब्लॉग मात्र इथंच संपवते आहे, कारण ब्लॉग थोडासा मोठा होईल असं वाटलं. चला तर मंडळी, ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आज कार्यक्रमसुद्धा संध्याकाळी होणार आहे. तर याच्याही सगळ्या अपडेट्स तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत. यासोबत पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणते बाय.